ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। श्रीगोंदा येथील युवक कार्यकर्ते ॲडव्होकेट ऋषिकेश गायकवाड, हेमंत लोखंडे, सचिन पोटे आणि चंद्रकांत कोथंबिरे यांनी समर्थकांसह माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्या उपस्थितीत माऊली संपर्क कार्यालय इथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। यावेळी बोलताना ॲडव्होकेट ऋषिकेश गायकवाड यांनी म्हटलंय की आमदार विक्रम पाचपुते यांच्या कामावरती प्रभावित होऊन आम्ही हा पक्ष प्रवेश केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दरम्यान झालेले पक्षप्रवेश हे महत्त्वाचे ठरत आहेत। हे पक्षप्रवेश म्हणजे पक्षाची ताकद वाढवणारे ठरणार आहेत, असे आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हटलंय। श्रीगोंदा शहरामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन नेतृत्व म्हणजे ज्यांनी इतर पक्षामध्ये चांगल्या पद्धतीने नेतृत्व गाजवलं होतं अशाने नव्याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि नक्कीच हे जे इनकमिंग आहे हे उद्याचा नगरपालिकेचा निकाल सांगणारे इनकमिंग आहे। ज्यावेळेस आपण सुरुवातीला 23-0चा नारा दिला होता त्यावेळेस अनेकांना ती वस्तुस्थिती होईल की नाही असं वाटलं होतं, प्रश्नचिन्ह वाटलं होता। पण ज्या वेगाने प्रत्येक जण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे त्याच्यावरनं एक सिद्ध होत आहे की हा पक्ष तर मोठाच होता, पण या मोठ्या पक्षाची ताकद वाढवण्याचे अनेक जणांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत। आणि भविष्यामध्ये जर अशाच पद्धतीने म्हणजे आता आज ऋषिकेशजी गायकवाड असतील, हेमंतजी लोखंडे आहेत, सचिनजी पोटे आहेत, तत्पूर्वी रवीजी पोटे यांनी प्रवेश केला होता आणि आमचे सहकारी सागरजी बुरुडे अशा अनेक मान्यवर आहेत ज्यांनी प्रवेश केलाय। त्याचबरोबर आज प्रभाग क्रमांक 11 मधनं चंद्रकांतजी कोथिंबरे साहेब असतील। अशा प्रत्येक वेगवेगळ्या परिसरातनं, वेगवेगळ्या प्रभागातनं आणि नुसती नेते मंडळीच नाही तर काही मतांवरती प्रभाव असणारी सगळी मंडळी आहेत। त्यामुळे नक्कीच याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने जो काही पॅनल दिलाय या पॅनलला तर सहकार्य होणारच आहे, पण हे सगळे येण्यामागचं कारण फक्त एकच आहे की श्रीगोंद्यामध्ये जे विकासाचं विजन दाखवलं जात आहे हे विजन सतत उतरवण्यासाठी, आमची ताकद वाढवण्यासाठी, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी हे सर्वजण एकत्रित येत आहेत। त्यामुळे भविष्यामध्ये श्रीगोंदाचं भवितव्य हे नक्कीच अशा सर्व नेतृत्वांमुळे उज्ज्वल असेल ही खात्री म्हणायला काही वावगं ठरणार नाही। धन्यवाद। सुहास कुलकर्णी, C24 श्रीगोंदा।